संध्याकाळी सगळे गाभाऱ्यातल्या झाडं वगैरे काढायचे होते. सगळं स्वच्छता वगैरे करत होतो आम्ही. साफसफाई करताना एक लहान मुलगी आली पाया पडायला. बघा किती लहान आहे. आणि तिथनं सगळं डायरेक्ट सगळं स्वच्छता वगैरे करून इकडं बाहेर आलतो. थोडं हे होतं, कार्यक्रम होतं इथं. होळीचा कार्यक्रम होता. होळीचा कार्यक्रम आरती वगैरे सगळं संपवून मग पोरं बसले होते इथं बोंबलायचं म्हणून. चालू केले तेवढ्यात बोंबलायला. जोरजोरात बोंबलत होते बघा. आज काय होळी आहे म्हणून काय लोक पण काय म्हणत नव्हते. तिथनं सगळं करून यायला 11 वाजले. मग 11 वाजता ते पोरं बघा रात्री इथं अंधारात बसून आईस्क्रीम खायला लागलेत. ठीक आहे म्हणलं, जाऊन झोपलो मग निवांत आईस्क्रीम वगैरे खाऊन. सकाळी लवकरच 5ला गेलो आतमध्ये. आतमध्ये गेल्या पहिलं सगळं साफसफाई वगैरे करून घेतलो. मग काकड आरतीची तयारी चालू केलो मग. सगळे लोक पण नव्हते जास्त काकड आरतीला. मग आरती वगैरे सगळं तयार करून घेतलो. उदबत्त्या वगैरे सगळ्या लावायचे होते. उदबत्त्या वगैरे लावून काकड आरती चालू केलो मग. एक 10-15 मिनिटात काकड आरती संपली आमची मग. काकड आरती वगैरे सगळं संपून मग तयारी चालू केलो मग. तयारी वगैरे चालू केलो. सगळं समय वगैरे खाली ठेवलो मग. समय वगैरे खाली ठेवून कपडे वगैरे आणून ठेवलो. कपडे वगैरे आणून ठेवून बाकीचे थोडंफार गबाळ होतं आणायचे. स्वामींची मूर्त्या वगैरे ते सगळं आणायचं होतं. अभिषेकाला जे ठेवायचं असतंय रोज ते सगळं आणून ठेवलो. आणून ठेवून मग अभिषेक वगैरे सगळं संपलं आमचं. लोक दर्शनाला येत होते. तसंच लोक दर्शनाला येत होते आणि एका भक्तानी महाराजांसाठी किरीट आणून दिलतं.